श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। 10 फेब्रुवारी 2025 या दिवशी आहे महाशिवरात्री। तर या वर्षीची जी महाशिवरात्री आहे तर ती खास आहे, कारण ही महाशिवरात्री 144 वर्षांनी असा शुभ योग येत आहे। त्याचबरोबर या महाशिवरात्रीला काही विशेष योग जुळून येत आहेत। विशेष योग कोणते आहेत, या महाशिवरात्री दिवशी आपण कोणते खास उपाय करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी करणं आपण टाळायला पाहिजे याबद्दलचा हा डिटेल व्हिडिओ आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या महाशिवरात्रीला बघा मित्रांनो, 3 विशेष योग जुळून येत आहेत। तर पहिला योग आहे त्रिग्रही योग, म्हणजे सूर्य, चंद्र आणि शनी हे 3 ग्रह आहेत तर एकत्र येत आहे, त्यामुळे हा खूप शुभ योग मानला जातो। त्याचबरोबर दुसरा योग आहे सिद्धी योग। सिद्धी योग म्हणजे या महाशिवरात्रीच्या दिवशी जे काही कराल, चांगले काम कराल, जे काही उपाय कराल तर त्याचे फळ तुम्हाला दुपटीने या महाशिवरात्रीला केल्यानंतर भेटणार आहे। त्याचबरोबर तिसरा जो योग आहे तर तो योग आहे अमृत सिद्धी योग, म्हणजे तुम्ही या शिवरात्रीला ज्या ज्या इच्छा आपल्या भगवान शंकराकडे मागणार आहात त्या सगळ्या इच्छा तुमच्या लवकरच पूर्ण होणार आहेत। तर असे खास या वर्षीची आपली महाशिवरात्री आहे। तर बघा, या खास दिवशी आपण काही खास उपाय केले तर नक्कीच तुम्हाला खूप चांगले फळ याचे मिळणार आहेत। तर पहिली तर गोष्ट बघा, आता महाशिवरात्रीला प्रत्येकाचा प्रयत्न असतो की प्रत्येकाने मंदिरामध्ये जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावं। बरेच जण हे महादेवाच्या मंदिरामध्ये जातात, अभिषेक वगैरे तिथे करतात सुद्धा। काही गर्दी पण तिथे खूप असते। काही जणांना तर तिथे फक्त दर्शन घेणं होतं, त्यांना म्हणजे अभिषेक वगैरे करणं पिंडीवर होत नाही। तुम्ही मंदिरात गेलात, तुम्हाला शक्य असलं किंवा तुम्हाला तसा चान्स भेटला तर तुम्हाला शिवपिंडीवरचं एखादं बेलपत्र घ्या किंवा धोत्र्याचं फूल कोणी अर्पण केलेलं असेल, धोत्र्याचं फळ कोणी अर्पण केलेलं असेल तर शिवपिंडीवरचं तुम्ही नक्कीच ते बेलपत्र, धोत्र्याची फुलं, फळं हे तुमच्या घरामध्ये घेऊन या। आणि ना तुमच्या घरामध्ये हे आणलं शिवपिंडीवरचं तर घरातील जे निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती लगेच पळून जाईल। त्याचबरोबर बघा, हे जे बेलपत्र आहे, बेलपत्र आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे किंवा आता तुम्हाला धोत्र्याची फळं, फुलं जे काही भेटलं असेल तर ते आपल्याला तिजोरीत ठेवायचं आहे। त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहते। त्याचबरोबर बघा, तुम्ही किंवा एखाद्या लाल कापडामध्ये हे बांधून जरी ठेवला तिजोरीमध्ये तरी चालणार आहे। यामुळे आपल्याला नक्कीच याचा फायदा होणार आहे। आपल्या घरी आपल्या आर्थिक संकटे वगैरे आपल्याला असतील किंवा आर्थिक संकटांना बऱ्याच सामोरे जावं लागत असेल किंवा आपल्याला काही कर्ज असेल तर ते सगळं दूर होण्यासाठी यामुळे मदत होत असते। म्हणजे ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच लवकर दूर होतील। आता दुसरा उपाय आहे बघा, तुम्हाला या दिवशी तुम्ही खास गायीची सेवा केली, म्हणजे गायीची सेवा तुम्ही केली तर याचे फळ सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात मिळणार आहे। दिवशी बघा, आपल्याला चपाती ही गायीला खाऊ घालायची आहे किंवा आपण गुळ घालून किंवा गुळ चपाती किंवा तुम्ही गुळाची चपाती बनवू शकता, तेही तुम्ही गायीला खाऊ घालू शकता। किंवा म्हणजे गुळ घालून एखादा तुम्ही मलिदा वगैरे केलात किंवा गुळ घालून खीर बनवली तेही तुम्ही गायीला खाऊ घालू शकता। त्यामुळे सुद्धा आपलं जो पितृदोष आहे तर पितृदोष सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते। बघा, हे भगवान शंकर हे पित्रांचे देव असं मानलं जातं त्यांना। हे आपण गायींना या गोष्टी खाऊ घातल्यामुळे भगवान शंकर हे तृप्त होत असतात, त्यामुळेच आपले पितृदोष सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते। पुढचा उपाय आहे बघा, तुम्ही आता मंदिरात गेलात तर तुम्हाला मंदिरामध्ये महादेवांच्या पिंडीवर, शिवपिंडीवर लावलेलं भस्म तुम्हाला आणता आलं तर नक्कीच ते भस्म तुम्ही घरात घेऊन या। आता आपल्याला या गोष्टी आपल्याला मंदिरात काही वेळेस काय होतं की मंदिराचा आपला गाभारा लांब असतो आणि म्हणजे शिवपिंडीचा जो गाभारा असतो तो दूर असतो आणि आपल्याला बऱ्याच वेळेस अशा वेळेस गर्दीच्या वेळेस लांबूनच दर्शन आपल्याला घ्यायचं असतं। त्यामुळे आपल्याला
मंदिरातील पिंडीवरच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी आणणं शक्य होत नाही, तर आपण आपल्या घरामध्ये जी पूजा करतो, आपल्या घरामध्ये जे शिवपिंडीवर आपण वस्तू अर्पण करतो, त्या सुद्धा आपण ज्या पिंडीवरच्या वस्तू आहेत त्याने आपण उपाय केले तरी सुद्धा त्याचे आपल्याला सेम फायदे होणार आहेत। तर बघा, ज्यांना मंदिरातून शिवपिंडीवरचं भस्म आणणं शक्य आहे त्यांनी नक्कीच आणा, किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या घरातील, आपण शिवपिंडीवर भस्म अर्पण करतो महाशिवरात्रीच्या दिवशी, तर आपल्या शिवपिंडीवरचं भस्म घ्यायचं आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजावरती आपल्याला ते भस्म लावायचं आहे। यामुळे काय होतं, आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती निगेटिव्ह एनर्जी दूर होतेच, त्याचबरोबर जी बाहेरून येणारी निगेटिव्ह एनर्जी आहे ती सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। त्यामुळे आपल्या घरातील वातावरण आनंदाचं नेहमी राहतं, प्रसन्न वातावरण हे आपल्या घरामध्ये राहतं। आता पुढचा उपाय आहे बघा, आपल्याला या दिवशी बघा खास हा उपाय नक्कीच करा। आपण शिव मंदिरामध्ये गेला तर मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। म्हणजे घरातून तुम्ही तूप घेऊन जा आणि एखादी पंती घेऊन जा, मातीची पंती घेऊन जा आणि तिथे तुम्ही तुपाचा दिवा नक्की लावा। आणि तुम्हाला ऍडिशन म्हणजे तुपामध्ये थोडं तुमच्याकडे केशर उपलब्ध असेल तर केशर सुद्धा टाकायला विसरू नका। यामुळे काय होतं, तर यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी ही खूप आकर्षित होते। काही संकट आहेत, आर्थिक संकट आहे, तर ते तुमचे सहजपणे दूर होतील। नवरा बायकोंचं ज्या पटत नसेल, काही प्रॉब्लेम असतील, त्यांच्यामध्ये खटके उडत असतील, तर त्यांनी या दिवशी काही एक खास उपाय करायचा आहे। त्यासाठी बघा, आपण या दिवशी आपले जे सौभाग्याचे अलंकार आहेत, म्हणजे बांगडे आहेत, सेंदूर आहे, टिकली आहे, लिपस्टिक आहे, म्हणजे ज्या काही सौभाग्याच्या गोष्टी आहेत अशा गोष्टी आपण दान करायच्या, गोरगरिबांना दान करा, किंवा एखाद्या सुवासिनींना तुम्ही घरी बोलून सुद्धा या गोष्टी दान करू शकता। त्यामुळे काय होतं, आपल्या नात्यामध्ये जी काही कटुता आहे, जे काही भांडणं आहेत, कटकटी आहे, तर ते नक्कीच दूर होतात आणि तुमच्या नात्यामध्ये हा गोडवा निर्माण होईल। तुम्हाला हा सुद्धा उपाय या दिवशी, ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी हा उपाय नक्कीच करा। त्याचबरोबर बघा, या दिवशी सिद्धी योग येत आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशी ज्या काही गोष्टी कराल तर त्याचं फळ तुम्हाला दुप्पट मिळत असतं। त्यामुळे तुम्ही या दिवशी जेवढं जमेल तेवढं अन्नदान करा, गरिबांना अन्नदान करा, किंवा गरिबांना ज्यांच्याकडे व्यवस्थित कपडे नाहीये तर अशा गरिबांना आपण एखादा तरी ड्रेस आपण नक्कीच त्यांना दान करू शकतो। तर तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमेल तेवढं गरिबांना या दिवशी दान करण्याचा नक्कीच प्रयत्न करा। अन्नदान करा, वस्त्रदान करा, काहीतरी दान हे नक्कीच या दिवशी आपल्याला करायचं आहे। त्यामुळे आपले पितृदोष दूर होतात, आपली बऱ्याच पापांपासून मुक्ती होत असते। त्याचबरोबर बघा, तुम्ही अशा गरिबांना तेल वगैरे सुद्धा या दिवशी अर्पण केलं, म्हणजे तेल बघा नेहमी हे शनिदेवाला अर्पण केलं जात असतं, तर शनिदेव हे सुद्धा आपले भगवान शंकरांचेच रूप आहे। त्यामुळे आपण गरिबांना तेल दान केलं तर आपल्या आयुष्यातील जे पितृदोष आहे तो सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते। असे छोटे छोटे उपाय आहेत, तर तुम्हाला एखादा 2 यामधले तुम्ही उपाय केले तरी चालतं। त्याचबरोबर बघा, या दिवशी काही गोष्टी करणं टाळायचं आहे, म्हणजे या दिवशी त्या गोष्टी करायलाच नाही पाहिजे। तर बरेच लोक अशा गोष्टी सहजपणे करतात, काहींना माहिती नसतं। तर पहिली गोष्ट आहे बघा, आपण या दिवशी शंभूंना, भगवान शंकरांना म्हणजे पिंडीवर हा अभिषेक घालत असतो। तर बऱ्याच वेळेस आपण काय करतो, बऱ्याच इतर देवांना अभिषेक घालताना आपण शंखामध्ये पाणी भरून आपण अभिषेक घालत असतो, पण महादेवांच्या पिंडीवर आपण अभिषेक करतो त्यामुळे शंखाने आपल्याला कधीच अभिषेक करायचा नाही। शंख ह्या म्हणजे आपल्या भगवान शिवांच्या पूजेमध्ये हा शंख कधीच वापरायचा नाही। दुसरी गोष्ट बघा, दुपारी झोपायचं नाही। बऱ्याच जणांची सवय असते की सगळी कामं वगैरे झाले की चला आता दुपारी झोपा, तर शक्य म्हणजे कोणताही उपवास असू द्या, त्या दिवशी आपल्याला कधीच दुपारी झोपायचं नाहीये। तुम्ही जर दुपारी झोपलात, आता महाशिवरात्रीच्या दिवशी तर अजिबात आपल्याला दुपारी झोपायचं नाहीये। तुम्ही जर दुपारी झोपलात तर तुम्ही जे काही व्रत केलं आहे दिवसभराचं
तर ते तुमचं निष्फळ होणार आहे। त्यामुळे आपल्याला या दिवशी अजिबात दुपारी झोपू नका। तिसरी गोष्ट आहे बघा, कधी पण आपल्याला तुम्ही मंदिरामध्ये गेलात आता महाशिवरात्रीला, भगवान शंकरांना पूर्ण प्रदक्षिणा ही घातली जात नाही, तर अर्ध प्रदक्षिणा घातली जाते। म्हणजे अशी अर्धी प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहे। आणि तुम्हाला मंदिरात गर्दीमुळे प्रदक्षिणा घालणं जमलं नाही तरीही हरकत नाही, पण पूर्ण प्रदक्षिणा आपल्याला कधीच घालायची नाहीये। त्याचबरोबर चौथी गोष्ट आहे, तर या दिवशी आपल्याला जे तामसिक पदार्थ आहेत, तामसिक पदार्थ घेणं आपल्याला टाळायचं आहे। तर या दिवशी तसं तर मांसाहार हा कडकडीत वर्ज्य आहेच, त्याचबरोबर या दिवशी आता बऱ्याच जणांचा उपवास असतो, तसं तर सगळ्याच जणांचा उपवास असतो, पण काही आजारामुळे काही कारणामुळे काहींचा उपवास नसेल तर त्यांनी आपल्या जेवणामध्ये कांदा आणि लसूण या गोष्टींचा वापर न करता त्यांनी जेवण बनवायचं आहे। एकदम सात्विक आहार आपल्याला या दिवशी घ्यायचा आहे। त्याचबरोबर बघा, देवांना अभिषेक करताना तुमचं दूध, दही, गंगाजल, मध आणि तूप या गोष्टींनी या मिक्स करून जरी आपण महादेव भगवान शंकरांना आपण अभिषेक केला तर तो सर्वोत्तम अभिषेक आपला होणार आहे। तर यापैकी तुम्हाला काही गोष्टी भेटल्या नसतील तर आपण साधा शुद्ध जलाचा जरी अभिषेक केला तरी चालतो। त्याचबरोबर बघा, आपल्याला कोणत्या गोष्टी या महादेवाच्या पिंडीवर अर्पण नाही करायला पाहिजे हे आपण बघूया। तर पहिली गोष्ट, आपल्याला हळदी कुंकू हे महादेवाच्या पिंडीवर हे कधीच अर्पण करायचं नसतं। दुसरी गोष्ट, तुळशी पत्र हे सुद्धा महादेवाच्या पिंडीवर कधीच अर्पण केलं जात नाही। केतकीची फुलं सुद्धा महादेवाच्या पिंडीवर हे कधीच अर्पण केली जात नाहीत। त्याचबरोबर बघा, आपण बेलपत्र अर्पण करत असतो, बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे तांदूळ अर्पण करतात, साखर अर्पण करतात, मध, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केल्या जात असतात। तर तांदूळ अर्पण करताना किंवा बेलपत्र अर्पण करताना किंवा एखाद्या इतर धान्य आपण अर्पण करताना ते खंडित झालेले नसावेत। म्हणजे तांदूळ तुटलेले आहेत, अर्धे तांदूळ आहेत, तर आपण अशा अर्धे तांदूळ आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे नाहीत। बेलपत्र सुद्धा तुम्ही अर्पण करताना एकदा नीट चेक करून घ्या की आता आपण 3 पानांचं बेलपत्र असतं, तर ते बेलपत्राचं एखादं पान तुटलंय किंवा काहीतरी तुटलेलं आहे, चिरलेलं आहे, अर्ध तुटलंय, असं खंडित झालेलं बेलपत्र आपल्याला महादेवांच्या पिंडीवर कधीच अर्पण करायचं नाही। या गोष्टींची काळजी आपण या दिवशी नक्कीच घ्यायला पाहिजे। आणि सगळ्या तर गोष्टी महत्वाच्याच आहेत, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा भाव, तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा। तुम्ही किती मनोभावे भगवान शंकराची आराधना करताय, मनोभावे त्यांची भक्ती करताय, त्यांचा विश्वास करता, तर तुमचा भाव यामध्ये खूप खूप महत्वाचा आहे। पूर्ण मनोभावे आणि श्रद्धेने आणि विश्वासाने या दिवशी भगवान शंकराची आराधना, उपासना ही नक्की करा, तुम्हाला याचं नक्कीच चांगलं फळ मिळेल। माझी छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, हर हर महादेव। आणि तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।